सप्तरंग. इंद्रधनुतील सप्तरंग कोणालाही भुरळ पाडतात. तशीच भुरळ मनमोहक रंगीबेरंगी फुलपाखरू बघितले की पडते. कधी कधी तर मस्त आनंदी बागडणारी फुलपाखरू आपल्या हातावर खांद्यावर येऊन बसले की कोण आनंद होतो आपल्याला. आपले मनही त्याच्यासारखे आनंदाने बागडू लागते. हेच रंग फुलपाखराला त्या परमेश्वराने जन्मतः दिलेले आहेत. ते तो स्वतः भरू शकत नाही. त्या फुलपाखराचे आयुष्य अगदी क्षणभंगूर, पण त्यातही इतरांना आनंद देण्याची वृत्ती कायम. आपण तर माणसं 100 वर्ष जगू शकणारी. जसे आपण आपले कपडे आवडीने निवडीने पसंत करतो, वापरतो, तसेच आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात आनंददायी रंग भरू शकतो का? तर हो, नक्कीच भरू शकतो. अगदी ता ना पी ही नी पाजा. अगदी उलटं केलं तरी सुद्धा जातानाही पाणी पी. असेच रंगही बघूयात. पिवळा रंग सात्विकता, सदाचार, नीतीने वागणं. आपण हे करू शकतो. निळा रंग धैर्याचं प्रतीक, सतत कार्यशील असणारा, घाबरून न जाता प्रत्येक प्रसंगाला धीराने तोंड देणं. पांढरा रंग पावित्र्य, शांतता असे आपले चारित्र्य आपण ठेवू शकतो आणि ते गरजेचंही आहे. हिरवा रंग शांतीचं प्रतीक, समृद्धीचं प्रतीक, आपल्या तिरंग्यातील रंग, आपल्या मातीशी जोडलेला रंग, डोळ्याला अतिशय शांत आल्हाददायी वाटणारा रंग. आपणही थोडे तरी शांत राहायला शिकलो तर पुढचे अवघड प्रसंग टळतील. नारंगी रंग उत्साह, चैतन्य, ऊर्जा वाढवणारा रंग. तांबडा रंग लाल, तामस, राग वाढवणारा, पण तो संयमित ठेवणं आपल्या हातात. पुढच्या धोक्याची सूचना देणारा रंग, सतर्कतेचा, सावधानतेचा इशारा देणारा रंग. जांभळा रंग आपल्या सगळ्यांचा आवडता, मनाची ताकद वाढवणारा, स्थिरता वाढवणारा, नकारात्मकता घालवून टाकणारा रंग. हे सप्तरंग आपल्याला असे वेगवेगळे संदेश देतात. नवरात्रीत वेगवेगळ्या रंगांच्या साड्या, कपडे परिधान करतो. ते तर एका न्यूजपेपरने आपले फोटो पेपरमध्ये छापतो म्हटले म्हणून. पण त्या वर्तमानपत्राच्या आयुष्याचा अंत होता होता त्याच्या आयुष्यात ऑक्सिजनचे काम या रंगांनी केले आणि त्याचा खप खूप वाढला. आज आपल्या आयुष्यालाही अशी मरगळ आली आहे. त्याला आपण नवचैतन्याची गरज आहे. आळस झटकून याच रंगांकडे प्रतिकात्मक बघण्याची गरज आहे. म्हणूनच आपण या रंगांचे गुण, प्रतीके जास्तीत जास्त आपल्यात कशी येतील याचा आजपासून आपण प्रयत्न करूया. चिडचिड, राग, मत्सर, राक्षसी वृत्ती मारून टाकून सदाचार, शांतता, धैर्य, पावित्र्यता, धैर्य, चैतन्य जपूया, वाढवूया. इतरांच्या आयुष्यात चांगले आनंददायी रंग भरू आणि या देशाचे नागरिक आहोतच, उत्तम नागरिक बनण्याचा प्रयत्न करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा.